हॅलो 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 तर मंडळी साडेवर झालेला आहे आणि हा कार्यक्रम आणि विराट नावासोबत घोषणा आणि या 16 हा 15वा कार्यक्रम एक सोडणार सगळेच्या सगळे हाऊसफुल झालेले आहेत आणि अशा प्रकारे भाऊ घेतला होता टाकणार नाही उलटार नाही वाचणार नाही काय विचार श्वास करणार नाही या पहिल्या आपल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नटेश्वराचे चरणाशी भाऊ हा कार्यक्रम करणार आहे तर कार्यक्रमाला सुरुवात करूया चला शक्तिपुराचा पंढरी असेल आयोजक रुक्माई असतात राष्ट्रवादी रुक्माई कोकणवाडी मित्रमंडळ गट धरण वैभव धनावडे आणि गंगा धनावडे या धनावडे बंधूंनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला एक संदेश दिल्याबद्दल तुमचा आभार मागे आवाज क्लिअर जातोय लागले बघा काय सांगायचं हा आवाज आवाज आला काय येतोय अरे वय की ना लागले लोक घेतात तोर घेतात उजवा हे याचा वेगळा करा आणि बाहेरचा वेगळा करा याचा वेगळा करा आणि बाहेरचा हा बरोबर हा हे बरोबर करता का थोडा हे बोलूया काय आहे ह्यांचा प्रॉब्लेम नाही आहे त्या समोर डायरेक्ट भिंत आहे तो रिफ्लेक्ट डायरेक्ट मागे होतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे थोडा ऍडजस्ट करून घ्या तर या ठिकाणी गोपाळ करंडे माऊली आलेले आहेत तितकात शाहीर किशोर बेजरे आपले दिगंबर भोवड नामदेव चौगले शाहीर जितेंद्र धनावडे संतोष धनावडे जयन ओजाळ जनार्दन नात्रे आमचे वस्ताद संतोष कोलापटे विनायक धुपड जितेश दिवाळे अजित पाईट सुमित येडगे शाहीर गिरीश रामगडे दामोदर गोरवले आमचे बुवा शिक्षवाले उदयसिंग सुभेदार राजेंद्र बेर्डे दीपक बेर्डे शशी गोवळकर आणि माझा मित्र प्रमोद जठार या ठिकाणी
झालेला आहे. सर्वांना मानाचा मुद्रा करून आमचे प्रतिस्पर्धी शाहीर केतन धनावडे आणि त्यांचे वस्ताद बाळू भांदरे, मुकुट धनावडे, गुरुवर्य भिकाजी धनावडे, तुम्हाला सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोवाने भारी केला नाही हा. एक नंबर भारी केला. जरा हिसकानं काढत होतं तर देऊया, पण बाकी भारी जबरदस्त. चाली भारी निवडल्या, गायकी भारी आहे, बोलणं पण भारी आहे. पण बोलणं अँकरिंग सारखं आहे, सूत्रसंचालन करतात ना. या ठिकाणी तुमच्या समोर गोवांच्या प्रश्न आहे. गाडी सादर करतोय. गोवा अँकरिंग भारी करते. गोवा असंच करतात ना गोवाचं. पहिल्यांदाच भेटणं, पण भेटा आलेलं नाही. त्यांना वाटलं माझी नजर लागेल त्यांना. अहो, नजर लागला की काळा पीठ लावतात. मी अक्काच्या अक्का काळा आहे, कशी नजर लागेल तुम्हाला? हरकत नाही, येतील. सुरुवात करूयात. आजचा पवित्र दिवस आषाढी वारी आहे, आषाढी एकादशी आहे आणि या पावन दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी त्याचं नमन करूया. तत्पूर्वी सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा माझे बंधू माझे सर्वजण आहेत. मी पहिल्यांदाच स्पष्ट करतो की मी कमरेखालचा एकही शब्द गाणार नाही, शाहिरांचा एकेरी उल्लेख करणार नाही, शाहिरांच्या घरादारापर्यंत जाणार नाही आणि तुम्हाला एकही शब्द काय आगाऊ वाटेल, तुमची मान खाली जाईल असा एकही शब्द मी बोलणार नाही, गाणार नाही. आणि तरी बारी म्हणून एका बाजू राहणार तर आमचे शक्तीवाले ज्याप्रमाणे बारी करतात त्याप्रमाणे आपण जाणार. विकास दाखवणे बोलते नाही, विकास दाखवणे बोलल्यानंतर झालंच नाही. याचा माज म्हणा, मिजाज म्हणा. आज एक फोन आला तर सुरुवात करूया. त्या विठुरायाचं स्तवन, त्या पांडुरंगाचं स्तवन आज या ठिकाणी, आज पूर्ण महाराष्ट्रभर या हिंदुस्थानावर ही आषाढी एकादशी साजरी होते. शाहिरांनी आई वडिलांना स्तवन अर्पण केलं, बरोबर. हा पांडुरंग म्हणजे आई वडील आणि त्याचप्रमाणे जो पंढरीचा राया माझ्या वडिलांचा दैवत, माझे वडील वारकरी आहेत, अनेक वारकरी आहेत, तर हे स्तवन त्याच्या चरणाशी, विठ्ठल रुक्माच्या चरणाशी. चंदनाचा भारी लावून चला पाहूया रे पंढरीचा सोहळा, चला पाहूया रे
पंढरीचा सोहळा सावळा सावळा श्रीहरी सावळा पंढरीचा सोहळा
रजिस्टर श्री साईबाबा प्रतिष्ठान गंडारळ तालुका जिल्हा रत्नागिरी आणि सचिव नामदेव चौगले आणि साई भक्त दत्ता चौगले या स्टोर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आहे काय काय आणो आणि कौतं बांधायचं गण घ्या आणि नमाज पण करा. फरमाईश आहे पहिली फरमाईश शाहिरांची चाल द्यायची माझ्या ते काय ठेवले तर शाहीर बोलतेता बोललं मला म्हणतात शाहीर केतन धनावडे म्हणतात. मान्य आहे मी वाचलं इथं तुम्हाला केतन धनावडे म्हणतात. तोच तो हाच तो सारखं बाबा सांगायची गरज नाही. आय नो केतन धनावडे तुम्ही आहेत मला मान्य आहे. मी जर याच्याबद्दल तुम्हाला काय बोललो चेतन धनावडे तर मला विचारा तुम्ही केतनच धनावडे आहे. मी सारखा बोलणारच नाही. त्या सिंहगडावर वर्ण ठरकला तो बोल केतन की चेतन हा नाही हे केतन हे नाही हे आले तसं व्यवस्थित याने मला 2-3दा शहरमध्ये बोललं म्हणतात रत्नागिरीची वाघिणी म्हणतात झाडणार बोललो दमान मला फक्त राग येऊन देऊ नका बाकी तुम्ही सगळं करा मला भेटे आपण जर फेर टाकला तुम्हाला लय तकलीफ होईल आणि मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे. मी मलाच कंटाळलेला आहे त्याच्यात अजून कंटाळा आला नका मला म्हणतात फाडून टाकील यांना सांगितलं नॉन सेन्स विचार हा किती आहे काही नाही काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्षा सारखं मातर सजू दे सांग चल काय काय गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं भेट दिली गाव देवान तुला पवत बांधायचं राजा माणूस उमेश भंडे माऊली आणि दिग्या भोर यांच्यासोबत 200 रुपये आणि फरमाईश आहे लांजा बसला ॲटलीच बसला आणि बारी उतरव ओके अविनाश अगवटे विकास नंबर फॅन फरमाईश गवळणे तो नाही नाही उठायचं 200 रुपयाचं पारितोषिक एक आठवडा गवळ रिया गौरी टूर्स आणि ट्रॅव्हल्स रिया गौरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स रवींद्र बेजारे काय वेजरे असेल हा बेजारे ना रवींद्र बेजारे वैद्य लागवा 200 रुपयाचं पारितोषिक विकास नंबर आहे फॅन आणि नमन झालं पाहिजे ठीक आहे काय हे नंतर आता बुवाचा गतीला पाहिजे बुवाने सांगितलंय मला त्याच्या धनावडे म्हणतात हे बुवा तुम्ही आधार कार्ड काढायला गेलो आणि समोर सांगतात मॅडम मला त्याचा धनावडे म्हणतात माझा फोटो काढा हो केवळ धरून तुम्ही
मला माहिती आहे तुम्ही केतन म्हणावे KETAN केतन केतन फणस आण करत कमाळवा सारखं सारखं मला सांगू नका मला माहिती आहे तुमचं नाव केतनच आहे. या ठिकाणी आता स्तवन झालेला आहे. आता बुवांच्या घराचा भाग द्यायचा आहे. वही वरती द्या. आज मजा ए बुवांना काय वाईट बोललो आईसोबत बोललो नाही. मी वाईट बोलत नाही तरी पण शेतकऱ्याला प्रॉब्लेम आहे माझा. अरे मी चांगला माणूस आहे माझ्याबरोबर तसं चांगलं करून घ्या ना. हा अरे पण भारी करू की पण करणार ना सगळं करणार. तर दामोदर बंधूला बंदूक घेऊनच माझ्यावर गमान करतो कसा बघा पण मी करणार नंतर सॉरी म्हणायचं. हो अहो परवा एक गंमत झाली. हे आवडतोय हे अहो होतं लगीन लगीन गावात आणि उद्या लगत आणि आतपोटी गेली पळून. अहो सगळी तयारी तांदूळ आणून पत्रावळा आणलेला बटाटा आणले वांगे आणले हळद कडेला बाकरा बघितलेला सगळं झालं. बायकांनी खोबरं पण पुसून ठेवलं आणि पोर गेली पळून. आणि मला असं सांगितलं अहो खोबरं सगळं पिसून ठेवलं आणि पोरगी पण आली. मी म्हटलं ठीक आहे तर धन आपण वापरू आता आगोटला सगळं वांगी बटाटा कांदा सगळं वापरत आहे पण ते खोबरं पिसलेलं तर काय करायचं सगळा वाटा त्या पोरी तेवढं तरी घेऊन जायचं. अरे पण ते पोरीनं पळून जायचं ना कधी ते बाबा कांदा पी रुवांचा गड हा चाली बिली भारी आता एकदम. माझ्या बापाचा येता सण शाहीरांची चाल देतोय शाहीर तुम्ही म्हणता लक्ष असावं. लक्ष होतं माझ्या शक्तिमानावर बारीक लक्ष. नवीन भेटलं जुने भेटलं कोण भेटलं तरी एकदम बारीक लक्ष माझं. आणि तुमच्यावर तर लय भारी लक्ष हो. लक्ष टाकल्यासारखं तुम्ही आहात लय भारी तुम्ही पण भेटायला आलं असं करतात. मी चांगला आहे ना बहुत चाल देतोय माझ्या घराची पण तुम्ही द्यायची. माझ्या बापाचा येता सण माझा बहालक कोकण हो माझ्या बापाचा येता सण माझा बहालक कोकण होत खराच नंदनवना नाच गाण्यात अवघे लहान थोर नाच दिया नंदार नाच गाण्यात अवघे लहान थोर नाच दिया या ठिकाणी गण गातोय लक्ष सर्व अरे भारी होता ना बुवा एक नंबर सेम ऍक्टरी. मी इम्प्रेस झालो बुवा. आय लव्ह यू एक नंबर इम्प्रेस. चाली भारी गायकी भारी आणि वायशी अशी दादागिरी पण भारी. पण बुवा दादागिरी माझ्या बोला मी तुमच्या पाया पडतो. मला तुम्हाला बोलवायचं आहे. अहो तो विभाग माझा आहे तो पट्टा आपला आहे आपुलकीचा आहे. हा तर कथा सांगतोय. एक गड आहे तो पहिल्यांदाच तुम्ही ऐकणार आहात की तो बाप्पा जावई कसा झाला रावणाचा. सुभदा नावाची त्यांना कन्या होती आणि तिची इच्छा होती. सुभगा नावाची कन्या होती आणि त्याची इच्छा होती की गणपतीसारखा मला पती मिळाला. आणि त्याच्यानंतर पुलस्त्य नावाचे ऋषी होते त्यांच्या चरणाशी ती मॅडम आपल्या त्या गेल्या देवता आणि ते रोज पूर्ण केल्यानंतर गणपती बाप्पा रावणाच्या गुरांचा जागरी झाला आणि त्याच्यानंतर तिथं वरलं त्यांना सुभगांना. आणि त्याच्यामुळे
तर मार्गशीर्षातली जी वद्य चतुर्थी आहे तिला नाव कसं बघायचं पडलं आणि हा गण तुमच्या चरणाशी राहतो. कथा सांगतो मंडळी ऐका जन, कथा सांगतो मंडळी ऐका जन, कान देऊन श्रोते लावा मन, शिवसूत माझा तो देवगण, फार उपकार त्याचे आणि ऋण, झाला जावई देव बाप्पा गजानन त्याचा, सासरा रावण काय वर्णावा तो क्षण, झाला जावई माझा बाप्पा गजानन त्याचा, सासरा दशानन काय वर्णावा तो क्षण. साहेब एका मागून यायचा हा कथाला द्यायचा आहे. कथा सांगतो मंडळी ऐका जन, कान देऊन श्रोते लावा मन, शिवसूत माझा तो देवगण, फार
धनावडे बुवा, हा तुम्ही याचा भाग देता कुठला तरी गण गायचा नाही, हाच गण गायचा. म्हणजे रावणाचा जो जावई झाला गणपती आपण त्याच्या पुढचा तरी गा, आता त्याच्या मागचा गा. तुमच्यावर जबरदस्ती नाही, मात्र वड्याचं वांग्यावर सोडशिला जमणार नाही. प्रॉपर अगदी जवळ असेल तर द्या, नाही तर नाही दिलं त्याच्यावर मी काय तुम्हाला बोलणार नाही. मात्र चुकीचं काहीतरी गायचं. हा थांबा रेकॉर्ड. प्रमोद मांडवकर, दिशा बिल्डिंग, खजिनदार 200 रुपये. आणि उदयसिंग सुभेदार, दिशा अपार्टमेंट अध्यक्ष 501 रुपयाचं पारितोषिक नमान म्हणताय. तर दोघांना सांगणे एकच आहे, उद्या माझी मीटिंग आहे, माझ्या मीटिंगमध्ये आहे, तेवढे सांभाळून घे. आणि माझा वर्गमित्र, लहानपणापासूनचा बालमित्र प्रमोद जठार भाई, 5000 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद पम्या, आय लव्ह यू. एक जबरदस्त भजन संगीत सम्राट माझा प्रमोद. माझी इच्छा आहे की एक तरी तुझी गवळण भजनातली किंवा एखादी पद काहीतरी एक मुकडा तुम्ही एवढं तर गायचं आहे. जर तुझी इच्छा असेल तर मनस्वी आभार. 5000 रुपये पारितोषिक. आता काय जितेश रेवाळे साहेब, सूर्यकांत जागडे 200 रुपयाचा पारितोषिक. घरात तुझी घरात संचालक घरात माझ्या तुझी चर्चा वारंवार. अरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तीच चर्चा. मकर कुठला करायचा, कुठल्या एसटीत जायचं, आमदारांना फुकटच्या गाड्या दिल्यात की नाही, नाहीतर लक्झरीत जाऊया. या वर्षी मकर वेगळं करूया, चादर घ्यायची आहे, मोदक कुठला घ्यायचं, गणपती कुठला सांगायचा, पाठ दिला की नाही, सगळं दिवस रात्र त्याची विषय चालते. घरात 4 लोक असतील, 5वा सदस्य बाप्पा आहे. ज्याप्रमाणे आपल्या वाडवडिलांना गणपतीला वरती डोक्यावर बसून आणला आणि पडच्या पोरासारखा सांभाळून आणला आणि घरात आणला, मकरात ठेवला आणि सांगितलं आता तू मला सांभाळ. गुरु शिष्य संवाद हाच बोध आहे बाप्पाचा. लागल्यानो हाच विषय आहे. आणि म्हणून तो लेख माझा काय म्हणतो, घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीखवार. लेख विचारतो येऊन जवळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. हो घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. हो कॅलेंडर मध्ये शोधित बसती तारीखवार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीखवार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीखवार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीखवार. या ठिकाणी बुवांची गवळ प्रेमाची आहे. म्हणतात की गालावर खळी एक नंबर म्हणतात, माझ्या गालावर खळी एक नंबर. आणि नंतर म्हणाले, बुवा बोलले चल खेळूया झिम्मा फुगडी. बरोबर, झिम्मा फुगडी हा कृष्ण खेळला राधेसोबत. फक्त बुवांना एवढं विचारायचं आहे की ज्या अर्थी तुम्ही झिम्मा फुगडीचा विषय तुम्ही गायला तर तुम्हाला झिम्मा फुगडी कृष्णाचं माहितीच असणार. तुम्हाला एकच विचारायचं आहे बुवा, केतन धनावडे बुवा, राधाकृष्णाने झिम्मा फुगडी घातली, त्या फुगडीने गोकुळ नगरी हल्ली, तेव्हा ती फुगडी कोणी येऊन थांबवली एवढं सांगायचं आहे. बघा जमलं तर बुवा, काय तुमचं जबरदस्ती नाही, तुम्हाला मी याच्याबद्दल काय बोलणार नाही. राधाकृष्णाने झिम्मा फुगडी घातली आणि झिम्मा फुगडी अशी घातली गुंडरवली हो आणि पूर्ण गोकुळ हल्लं. मग लास्टला जाऊन ती फुगडी थांबवली. फुगडी थांबवली सांगायचे बुवाला नाव सांगायचं. प्रमोद मांडवकर बुवा, खतलावा 201 रुपयाचं पारितोषिक. बुवाने काय त्याची संधी दिलेली नाही, फक्त 2-3 हिसकाने काढली, तेवढी काढली पाहिजे. बुवा चाल घ्या तुमची कुठली तुम्ही. उद्या हेच बुवा आहे. अगर राज तुझ्या पायात पैंजण वाजती, छुम छुम तालावरी. उद्या शिवक मानकर या गवळीचे गायक, उद्या बारी आहे, सकाळीच आहे. कसं दे सुरुवात काय कसं दे
चल गो राधे जाऊ जोडून आम्ही कुंजवनी छेडतो तानो ताल सुरान मुरली मोहिनी आज खेळूया दोघच रास नको त्या साऱ्या जणी दोघाच गुलू गुलू दोघाच बाकीचं पण नको आज खेळूया दोघच रास नको त्या साऱ्या जणी मला शाहीर विकास सामोरे म्हणतात मुक्काम मुली पोस्ट कळंबे तांडपालांना तिला रत्नागिरी मला शाहीर विकास सामोरे म्हणतात तुम्हाला केतन दरोडे म्हणतात मला विकास सामोरे म्हणतात आई शपथ मला विकास सामोरे म्हणतात तर माझी गवळण आहे तर बुवाची स्टाईल तर बुवा माझी गवळण आहे थांबा असे मी थोडे पैसे घेतो पैसे आलेले आहे कुठलं शुभम संदीप कांबळे अंबर आता मेगा चालते 1000 रुपये पारितोषिक रेकॉर्डिंग करायचं मग आता बोलू याच्यावर रेकॉर्डिंग करू थँक्यू सो मच आता बोलू नको ना आता बोलू गोवा हे जरा फरमाईश जास्त आहेत तर तुम्ही जरा तेवढं काय मला बोलू नका एवढा वेळ झाला तेवढा वेळ झाला हे जरा नंतर द्या तर हे पण दिलं ते नंतर घेऊया आधी घेऊन घेऊया पण बुवा ही पण चालते सोपी करून देतो जीव टाकावा वाटतो असा गुरु रमी केला मग उतार माझा झाला रे झाला मी पक्क्या गुरुचा केला एवढं काय म्हणतोय तुम्ही इकडं तिकडं बुवा याचं उत्तर मात्र द्यायचं मी काही तुम्हाला भाषण बोलणार नाही डबल मिनिंग नाही राधाकृष्णचं प्रेम आहे पण त्या राधाकृष्णच्या प्रेमामागून तुम्ही एखादी आयरिंगारी येईल तुमचं कान भरेल आणि म्हणेल असं कर जमायचं नाही कारण मोठे गार गेले गंमत मध्ये भेटे हिंमत मध्ये एकच सांगतो मी माझ्या जीवाला कंटाळलेला आहे तुम्ही केतन धनावडे मी विकास मला विकास तर असता पुलकीचा मेळ तर दौडू नका ग वेळ लय प्रमाण चाललेला आहे माझी खडीवाली राधा मला भेटलेली आहे पण राधेला माझ्या 4 डोळा आहे ती मी गोष्ट पण राधा माझी सोन्यासारखी हो सूर्यास म्हणते उभू नको आणि चंद्रास म्हणते मावळू नको तिला केतन धनावडे म्हणतात आठवण करून मथुरेच्या बाजाराला चाललेले आवड त्यांनी माईक पण स्वतःचाच आणला आणि आत घेऊन गेलं डांबरेट मारून अरे मी काय वेडा वाटलाय मला दिला असता का झिजला असता माईक हे लागलं हो लागले माईक घेऊन आलो तुम्ही गावासनं तो शपथ घेऊन गेलो थोटाक ना आपण होता तुमचाच होता मग तो का नाही मला आज का असं करता ना दिसते मी बोललो ना तुमचा होता कधी अरे मी साधा मला शपथ साधा याची शपथ घेऊन असता पुलकीचा मेळ तर दौडू नका का वेळ जर का करालय चुळबुळ ऐका व्यवस्थित केतन धनावडे केतन कमळ शाळेसारखंच बोलतात एक नंबर बोलतात मी एकदम फिदा बुवा आय लव्ह यू अरे एवढा शक्यवाला वारीवाला भेटलाच नाही हो कुठं नुसतं दादागिरी मला भेटलं मला थोडं लाल करो असता पुलकीचा मेळ तर दौडू नका ग वेळ
लय चुळबुळ चुळबुळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ असा पुलकीचा मेळ असा पुलकीचा मेळ तर दौडू नका ग वेळ असा पुलकीचा मेळ तर दौडू नका ग वेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ असून गोड होता कालडे सवाल हाय लय मोठा सवाल हाय लय मोठा सवाल हाय लय मोठा घर संसार जगावाती सांभाळ तुझा ग मोठा सांभाळ तुझा ग मोठा सांभाळ तुझा ग मोठा जपतावून मिचकून कर जपतावून मिचकून कर अरे नाही नको तुळ जपतावून मिचकून कर अरे साक्षीला नको जर का चुळबुळ चुळबुळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ कुणाचा खाल्ला कुणाचं होतं काय काय या भानगडी काय काय या भानगडी काय काय या भानगडी लागणार नाही ग समकड्याला बांधाया तुमची पुडी बांधाया तुमची पुडी बांधाया तुमची पुडी जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ असा पुलकीचा मेळ तर दौडू नका ती वेळ असा पुलकीचा मेळ तर दौडू नका ती वेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ जर का कराल लय चुळबुळ चुळबुळ दम खलास तुमचा खेळ माऊलीकडून 1000 रुपये आले त्यांचं म्हणणं आहे की ते घेणा तुझी सारी चिन्ह घ्या काळीच्या धडकनों की जान वाळत नको गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती आपण म्हणतो सायन्स की ऑक्सिजन आहे O2 ऑक्सिजनचे 2 रेणू आहेत पाणी आहे H2O हायड्रोजन 2 रेणू आहेत ऑक्सिजन 1 आहे त्याच्यापासून पाणी बनतं हा शोध तुम्ही लावला पण त्याच्या आधी पाणी आहे त्याच्या आधी ते अणुरेणू आहे आणि जी आपली आवर्त सारणी आहे जे काही मूलद्रव्य आहे त्याच्या पलीकडे भाग तो माणसानं फक्त शोध लावला 23.5 अंशामध्ये पृथ्वी फिरते सूर्याभोवती सुरुवातीला फिरते स्वतःभोवती त्याला परिभ्रमण म्हणतात आणि नंतर ती सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात 23.5 अंश म्हणजे 23.5 अंश जर इकडं झाली सगळं जळून खाक होईल जर थोडं इकडं झाली सगळं गारटून गार होईल एकाची रक्त विसरण संस्था काम नाही करणार सगळी जीवसृष्टी जी 84 लक्ष होणे आहे नष्ट होऊन जाईल
23.5 अंशामध्ये कसे काय करते? पुढे लावला मीटर. कोण आहे तो इंजिनियर? गणा तुझी सारी किमया, ओ गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती, कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि झाड पाने डुलती, अंबरात मेघ चालती, हो हो अंबरात मेघ चालती. आगळ आणि आता बोलच्या प्रश्नाकडे, बोलच्या प्रश्नाकडे. ही सळई बारी आहे आणि सळई बारीमध्ये 3 प्रश्न फुटलेले आहेत. 2 भानुदास घराण्याचे आणि 1 सदानंद घराण्याचा, जे मान्य परवा केलेले नाही, जो आता करतील 9 तारखेला करतील. हॅट्रिक झालेली आहे, 3 प्रश्न फुटलेले आहेत. आणि आज आम्हाला भानुदास घराण्याचे शाहीर केतन घरावडे, जे नथुदासला जे मोठं घराणं आहे, मूळ घराणं आहे, वंशवळ आहे, घराणं भानुदास, आणि त्याचे शाहीर केतन घरावडे माऊली यांचा प्रश्न आहे. जे केवळ लोक अज्ञानी असतात, जिची एवढी सेवा करतात, त्या देवतेचं नाव काय आणि तिला कोणत्या प्रकृतीने ओळखलं जातं? शाहीर आमच्याकडे आधार आहे. तुम्ही मागितला आज तो ग्रंथ नाही, उद्या मागा, उद्या आणून देऊ. खोटं बोलणार नाही. यावर्षी हॅट्रिक झालेली आहे, अजून गावचा दौरा बाकी आहे. गेल्या वर्षी 3 फोडले, त्याच्या आधी 3 फोडले आणि त्याच्या आधी 2 फोडले. खोटं बोलणार नाही. ग्रंथ आधार असेल तरच करणार. युट्यूबवर पोरं इथे समोर आहे, त्यांना सगळा रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे. अज्ञानी लोक जिची सेवा करतात त्या देवतेचं नाव सुश्री निलोमताई अडाणेश्वर, सुश्री निलोमताई अडाणेश्वर, आणि तिला सद्गुरू अडाणेश्वर महाराज या प्रकृतीने ओळखलं जातं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते मान्य करून घ्या. आणि अंकुश कलेक्शन, अंकुश कलेक्शन, अंकुरा कलेक्शन, अंकुरा कलेक्शन, वाटत थंडा, ते अंकुराच आहे ना. याच करून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचा प्रश्न शाहीर तुम्हाला अवगत असेल, माहिती नाही, नसेल माहिती तर ऐकून घ्या की शेती करताना कमरेला आकडी गोटी बांधून तू जर नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नागरी बळीराजाला कोणी वडिलांना सांगायचं शाहीर. तर आता किती झालंय, वेळ झालाय. बाबा 10 मिनिटं एक्स्ट्रा घेते. त्या फरमाईश होत्या म्हणून. त्या फरमाईश का? तर देवाच्या कृपेने त्यांच्या जीवर मी प्रसिद्ध झालो, त्यांच्या जीवर मी प्रसिद्ध झालो म्हणून माझ्यासोबत तुम्हाला वारी मिळाली. त्याच्यामुळं ह्या काय तुम्ही बारीक काढू नका की 10 मिनिटं झाली एक्स्ट्रा घेतली. तर हा हे काय करा, मूच कुंदीच्या पदरात त्या सह्याद्री रिंगणात, हे माझा लांजा, हे माझा लांजा, माझा लांजा बसलाय ऐटीत बसलाय दर्याच्या अंगणात, 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 माझा लांजा बसलाय ऐटीत बसलाय दर्याच्या अंगणात. हे दोनचे फरमाईश नंतर घे. आधी नमाज पोरांची इच्छा आहे नमाज. हा अचानक थांबलो ना, माझ्याकडे तक्रार येणार आहे, बघून घे. हे थांबलाय बरोबर.
ए लवकर येत चालू आणि मॉप आणलं लाईट उदय सिंग सुभेदार 500 रुपये गोवा ध्या वा नमन केलं ना माऊली थँक्यू सो मच तर दुसऱ्या वर्गात शुभेच्छा देतो गोवाला काय मी आगाव बोललो नाही आणि बोललो असलो गोवाने बारी करावी मी समोर आहे पण बारीक नमन काय केलं असलं फक्त तुम्ही बोला तुम्ही फक्त बोलून दाखवा आणि जास्त वेळ 10 मिनिटं आले त्याच्याबद्दल बोलायचं नाही दुसऱ्या वारीत 10 मिनिटं कमी घेऊ आलोच